मित्रांनो पाहू शकता तुम्ही हे चाक आउट दिसते जरा थोडंसं, तर ते आपण रिपेरिंगला लावलेलं आहे. अचानक प्रॉब्लेम आला आऊनमध्ये असताना. हे स्पोक्स जे असतात ना ते आपले लूज झालेले आहेत, त्याच्यामुळे हे आऊट झालेलं आहे असं कारागिरीचं टेक्निशियनचं म्हणणं आहे. हे बघा असे टाईट करून देत आहेत स्पोक, ते बघू शकता तुम्ही. प्रत्येक स्पोकला असं करावं लागतं मित्रांनो. हे टूल आहे त्याचं. हे स्क्रू पाहू शकता, दोन्ही बाजूला स्क्रू आहेत असे. त्याच्या आतून ते निसटलंच पाहिजे. थोडं जरी बाहेर आलं तर गडबड आहे. हे 2 स्पोक पण तुटले होते, तर ते आपण जॉईन करून घेतो याच्यामध्ये. पाहू शकता तुम्ही. ही चाकाची आत्ताची कंडिशन बघा. हे चाक बसवायचं राहिलं आहे, फिटिंग करून घेऊ आपण लगेचच. लाईनिंग बसवली ट्यूबवर, रिंगवर लाईनिंग बसवली. ₹700 कॅश दे ना. सायकल कशा हँग केल्यात पहा मित्रांनो. हे बघा अशा पद्धत निघले ना, व्यवस्थित झाले ना. ठीक आहे सर. असेच व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.